राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. आमदार यड्रावकर. गणेशवाडी येथे आलास जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार शुभारंभ. गणेशवाडी. देशभक्त रत्नमंदार कुंभार व स्वर्गीय दत्ताजीराव कदम, स्वर्गीय बाळासाहेब माने, स्वर्गीय सारे पाटील, स्वर्गीय शामराव पाटील या सर्वांनी शिरोतालुक्यात एक वैचारिक बैठकी दिली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे सुरू ठेवला आहे. सर्वसामान्यांच्या हातात दगड देणाऱ्यांना मालक म्हणत नाहीत, तर सर्वसामान्याला हाताला काम देणाऱ्यांना मालक म्हणतात, असा टोला विरोधकांना लगावून राजकीय स्पर्धा नक्की करा, पण शिव्या देऊन कधीही करू नका. तुम्ही या अगोदर केलेलं काम जनतेसमोर दाखवा आणि विकासावर बोला. आलास जिल्हा परिषद मतदारसंघात आजपर्यंत 125 कोटी रुपयाची विकास कामे झाली आहेत. आलास हे एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी दादीपाशा पटेल यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा निधी आणला आहे. जे लोक जातीपातीच्या नावाखाली असंतोष पसरवण्याचे काम करत आहेत, मात्र या मतदारसंघातील जनता सूज्ञ आहे, त्या अशांना थारा देणार नाहीत. त्यामुळे या आलास जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच पंचायत समिती मतदारसंघावर राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. राजश्री शाहू विकास आघाडीच्या आलास जिल्हा परिषदेचे उमेदवार दादीपाशा पटेल, आलास पंचायत समितीचे उमेदवार फजल अली पटेल, गणेशवाडी पंचायत समितीच्या उमेदवार सारिका केरीपाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ गणेशवाडी येथील गणेश मंदिर येथून करण्यात आला. याप्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते. याप्रसंगी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्याचा विकास साधत असताना आलास परिषद मतदारसंघातील 7 गावात पूर संरक्षक भिंत व नदीकाठ बांधकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील पहिलाच शार्पणमुक्तीचा पायलट प्रोजेक्ट आलास येथे राबवण्यात आला आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रोजेक्टचा लाभ होणार आहे. विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, गेल्या 10 वर्षाचा तुम्ही केलेलं काम सांगा, मी माझं काम सांगतो आणि जनता जे कौल देईल ते आपण मान्य करू, असा टोला लगावून ते म्हणाले, राज्य शासन जलसंपदा विभागाच्या मार्फत नदीतील पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले, मात्र आम्ही पुढाकार घेऊन शेतातील पाणी नदीपर्यंत पोहोचवण्याचा शार्पणमुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबवला आहे. याचा फायदा थेट राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. आलास येथे या पायलट प्रोजेक्ट राबवून 30,000मध्ये शेतकऱ्यांना आपली शेती शार्पणमुक्त करीत आहोत. त्यासाठी शेतावर कर्ज काढून शार्पणमुक्तीच्या योजना राबवण्यापेक्षा शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने शिरोळ तालुका हा मेडिकल हब बनवण्याचे काम आम्ही केले आहे. तालुक्यातील एकही नागरिक आरोग्य समस्येसाठी तालुक्याच्या बाहेर जाणार नाही. या दृष्टीने शिरोळ तालुक्यात 950 बेड उपलब्ध करून देत आहोत. या मतदारसंघाच्या विकासासाठी यापुढे देखील निधी कमी पडू देणार नाही. येणाऱ्या कन्यागत काळात या परिसरातील विकास पूर्ण करण्यासाठी आपला माणूस या मतदारसंघाचा नेतृत्व करणारा असायला पाहिजे. त्यासाठी राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन देखील यावेळी बोलताना राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी केले. याप्रसंगी सतीश मलमे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत सरपंच प्रशांत अपिने यांनी केले. याप्रसंगी सईद पटेल, सुकुमार किनिंगे, सरपंच शफी पटेल, जयपाल कुंभोजे, धनपाल खोत, आनंदा कुमे, मुनीर शेख, अमोल हिंगणगावे, आदिनाथ अरबाये, राजेंद्र कुचुनिरे, आलास सरपंच सचिन दानोळे, सुभाष फिरगावे, विद्यासागर मर्जे, गोविंद कोल्हापुरे यांच्यासह आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ अगदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.